कथा शेतकऱ्यांच्या तर मंडळी नमस्कार. बघता बघता आपण या गवताच्या सिरीजमध्ये पोहोचलो आहोत 7व्या व्हिडिओवरती. आणि 7व्या व्हिडिओमध्ये जर आपण इथं बघितलं तर इथं आपण बघतोय हे आहे दशरथ घास, ज्याला काही ठिकाणी शेवरी पण म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये याची लागवड करत असताना तुम्हाला अशा पद्धतीच्या या आऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का 1 किलो 2 किलो अंतरानुसार जसं तुम्ही जितक्या तुम्ही गल्ल्या बनवता त्या तेवढे भाग त्या बियाणाचे करून घ्यायचे. हे बियाणं थोडं पातळ झालं तरी चालतं, थोडं दाट झालं तरी चालतं. तर तसे भाग करून तुम्हाला एका गल्लीमध्ये जितक्या गल्ल्या तुम्ही केल्यात तितके भाग त्याचे करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये ते एक भाग एका गल्लीमध्ये तुम्हाला शिपून घ्यायचे. थोडंसं जर उरलं तर त्याला डबल शिपा द्या, है ना. अगदी सुरुवातीलाच दाट नका टाकून देऊ, जेणेकरून त्या कोपऱ्यापर्यंत पुरलं पाहिजे. चला आता येऊयात आपण याच्या नियोजनाकडे. ते ज्यावेळेस बी आपण टाकतो जमिनीमध्ये, ओरंबा ही वळ तयार करून, तर त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत किंवा बकऱ्यांचं लेंडी खत किंवा गांडूळ खत हे सुरुवातीच्या टाईममध्ये टाकलं पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला एक चांगली ग्रोथ आणि हिरवेगार तजीलपणा तुम्हाला नेहमी दिसत राहील. आता मंडळी याला टाकल्यानंतर कापणीला पहिली कापणी तुम्ही साधारणतः 12 इंच म्हणजे 1 फूट 13 इंच 14 इंच किंवा 11-10 इंचावरती बी तुम्ही त्याची कटिंग करू शकता. पहिली कटिंग खाली खोड त्याचं थोडंसं त्याला मजबूत झालं आहे का बघायचं आणि त्याची कटिंग पहिली करून घ्यायची. आणि मंडळी या शेवरीचं लागवडीचा जो टाईम आहे, फक्त थंडीच्या दिवसामध्ये याची तुम्हाला लागवड नाही करायची आहे. पावसाळ्यात आता तुम्ही बिलकुल करू शकता. कोणतीही प्रोसेस याच्यासाठी करायची नाही आहे. तुम्हाला बरेच लोक म्हणतात की त्याला गरम पाण्यात टाका, उकळत्या पाण्यात टाका, रात्रभर भिजवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात नाही करायच्या आहेत. आणि तुम्ही त्याला शिपल्यानंतर अगदी सुक्कं बी घेऊन जायचं आहे, शेतीत शिपायचं आहे आणि ओळी काढून त्याला एक पाणी भरून घ्यायचं आहे. मंडळी एवढी सोपी पद्धत आहे. आणि बकऱ्यांसाठी, बकरी पालनासाठी हा चारा खूप फायद्याचा आहे. याला थोड्याफार कोंबड्या पण खातात, पण बकरींसाठी, बकरीच्या दूध वाढीसाठी, बकरीच्या तब्येतीसाठी हा चारा खूप जबरदस्त इथं आपल्याला पाहायला मिळतो. तर मंडळी या यूट्यूब चॅनलवरती, कथा शेतकऱ्यांच्या या चॅनलवरती या 7व्या नंबरला ह्या गवताचा हा एपिसोड आपण टाकला आहे शेवरीचा. तर या सिरीजमध्ये जे काही आपण 7 चारे टाकलेले आहेत ते सगळे चारे बघा आणि तुमच्या बकरी पालनामधलं जे काही मॅनेजमेंट आहे खाद्याचं, हिरव्या चाऱ्यातलं, ते तुम्ही बिलकुल सुधरून घेऊ शकता. आता याच्यामध्ये ज्या ज्या माहिती आपण टाकलेल्या आहेत त्या खूप आपल्या शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या आहेत, असं म्हणायला काही हरकत नाही. तर मंडळी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथं बकरी पालन, कुक्कुटपालन, तुम्हाला पिल्लं कुठून खरेदी करायचे आहेत, बकऱ्या कुठून खरेदी करायच्या आहेत, कशा बकऱ्या खरेदी केल्या पाहिजे, बंदिस्तमध्ये काम काय करायचं, तुम्हाला फ्री रेंजमध्ये काय काम करायचं, फिरस्ती बकरी पालन असतं ना, तर ह्या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते. आणि चॅनलवर जो हा नंबर येतो याच्यावरती तुम्ही संपर्कही करू शकता. आता या शेवरीवरती जर तुम्हाला एखाद्या वेळेस जर का मवा किंवा तुडतुडे असा जर का रोगाचा प्रादुर्भाव दिसला तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार एखादं त्याच्यावरती फवारणीचा ते करू शकता, जेणेकरून ते अजून तुमचं ते कुठं रोग वगैरे नसल्यानंतर झाडांमध्ये जी वाढ असते, या घासामध्ये जी वाढ असते या शेवरीमध्ये, ती प्रामुख्याने चांगली होत असते. चला मंडळी, व्हिडिओत जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय. धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या धनधान्य देई